महाराष्ट्रभरातल्या आणखी काही बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया। मुंबईमध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन सोहळा सुरू आहे। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे। चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते। मध्य रेल्वेवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाईल। माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरच्या लोकल जलद मार्गावरती वळवल्या जातील। तर सीएसएमटी पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरच्या लोकल सेवा आता रद्द होणार आहेत। येत्या सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणी पुरवठा ठप्प असेल। वेरावली जलाशयात 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण झालंय। त्यामुळे जलवाहिन्यांना गंज चढू लागलाय। अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या परिसरामध्ये सुरक्षेसाठी गस्त घालण्याचं प्रमाण कमी झालंय। ही निरीक्षणं वॉचडॉग या फाउंडेशननं आपल्या पाहणी दौऱ्यांती नोंदवलेली आहे। गोरेगावातील पत्राचाळीच्या जागेवरती 4 इमारती बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। मुंबई मंडळानं 2398 घरांच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केली। इथे म्हाडाच्या 40 मजली 4 इमारती बांधल्या जातील। नवी मुंबईमध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं। 8000पेक्षा बेरोजगार युवकांनी यामध्ये सहभाग घेतला। यावेळी 100पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। आलेल्या उमेदवारांचे अर्ज आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखती घेत अनेकांना थेट नियुक्तीपत्रकही मिळालंय। तृतीयपंथीयांना सन्मानानं आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी केईएमच्या यूरोलॉजी विभागाअंतर्गत विशेष ओपीडी सुरू केलं जाईल। सप्टेंबर महिन्यापासून या ओपीडीला सुरुवात होणार आहे। दर शनिवारी ही ओपीडी खुली असेल। केईएम आणि सखी 4 चौघी या एनजीओच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवला जाईल। ठाण्यामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आरटीईची 152 कोटींची रक्कम थकीत आहे। यावर्षी आरटीई प्रवेशामध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे झालेला गोंधळ तसंच सरकार आणि संस्था चालकांमध्ये भरडला गेलेला गरजू विद्यार्थी यामुळे आरटीई प्रवेशाचा पुरता बोजवारा उडवल्याचं चित्र आहे। 11वी प्रवेशासाठी 5वी विशेष फेरी राबवली जाणार आहे। ही यादी 10 सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केली जाईल। या यादी अंतर्गत विद्यार्थ्यांना 14 सप्टेंबरपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येईल। पुण्याच्या कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अगरवाल यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय। धनादेश न वटल्याच्या वादातनं एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा आता दाखल झालाय। भाईंदर पश्चिमेला शिवसेना गल्लीमध्ये काल भाजप पदाधिकारी राजन पांडे यांच्यावर चाकूनं हल्ला झाला होता। दरम्यान हल्लेखोर आरोपी विनोद राजभरसह आणखी दोघांना आता अटक झाली आहे। हा हल्ला परस्पर वादातनं केल्याची माहिती समोर आली आहे। बीड जिल्ह्यामधल्या कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर फरार होते। पिंपरी पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं त्यांचा मागोवा घेत त्यांना बेड्या ठोकल्यात। मांजरपाडा धरणातील पाणी आज येवला मतदारसंघात पोहोचलं। यावेळी पालकमंत्री छगन भुजबळांनी सहकुटुंब कार्यक्रमस्थळी जात जलपूजन केलं। गेल्या 3 पिढ्यांपासून प्रतीक्षित असलेल्या येवलेवासियांना हे पाणी मिळाल्यामुळे येवल्यात आज उत्साहाचं वातावरण दिसलं। राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या फेरीअखेर तब्बल 61,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले। मात्र अद्यापही 72,000 विद्यार्थी हे प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। दुसऱ्या फेरीअखेर 28,000 जागा रिक्त आहेत। यामध्ये आणखी वाढीची शक्यता असून यंदाही इंजिनिअरिंगच्या जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहतील अशी चिन्ह दिसतात। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी 31 ऑगस्टला जाहीर करणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्यांपैकी 39,277 विद्यार्थ्यांनी MBBS आणि BDS या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम दिलेला आहे। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना आता मुदतवाढ मिळते। या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील। कोल्हापूर जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेत पडून असलेल्या 25,27,00,000च्या नोटांचा मुद्दा यावेळी उपस्थित झाला। या नोटा बदलून मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल असं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफांकडून देण्यात आलंय।
हसन मुश्रीफ यांच्यासमोर या संदर्भातील कैफियत मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणातल्या दोषींवरती कडक कारवाई होईल. जो चुकेल त्याला शिक्षा होणार, माफी नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. कुणी कितीही मोठा असेल तरी त्याला सोडणार नाही असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांकडून दिला गेला. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लाक्षणिक उपोषण केलं. शेकडो शिवप्रेमी या आंदोलनात सहभागी झालेले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींवरती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मालवणमधल्या घटनेचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटत असताना साताऱ्यातल्या माणमध्ये महेश करचे या युवकानं महाराज आमची चूक झाली असं म्हणत तब्बल 3 किलोमीटरपर्यंत नाक घासत आंदोलन केलं. मालवणमधल्या घटनेच्या निषेधार्थ करमाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हिंदू मुस्लिम बांधवांनी दुग्धाभिषेक केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणातील बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केलेली. त्यानंतर आज सुनावणी दरम्यान चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. मालवण प्रकरणानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर गेली आहे. शहरातल्या सर्व पुतळ्यांचं आता स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. शहरात 50 पेक्षा अधिक महापुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांचं आता ऑडिट होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. वाकड परिसरातील एका 42 वर्षीय इसमानं 10 वर्षांच्या मुलीसोबत अतिप्रसंग केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. लोकल ट्रेनमध्ये धूम्रपान करत धूर सोडणाऱ्या 2 तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. लोकलमध्ये ज्वलनशील पदार्थांना बंदी घातलेली असतानाही धूम्रपान करत असल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोरेगाव रेल्वे स्थानकातील चालती ट्रेन पकडणाऱ्या व्यक्तीचा तोल गेल्यामुळे हा व्यक्ती ट्रेन खाली येणार होता. याचवेळी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं आणि त्याला खेचलं. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले. बागलाणच्या हरणबारी ते हतनूर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संतप्त नागरिकांनी यावेळी रस्त्यावरच्या खड्ड्यात भाताची लागवड करून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. ही दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असा इशाराही दिला गेला. बुलढाणा जिल्ह्यातील राताडी येथील चिखली अर्बन बँकेमध्ये कर्जाचे पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचे पैसे चोरीला गेले. 2 चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या पिशवीतनं 1.5 लाखांची रक्कम लंपास केली आणि सध्या पोलीस आरोपींचा शोध घेतात. भांडूपमध्ये एका जिम ट्रेनरनं दारूच्या नशेत सुरक्षा रक्षकाला जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली आहे. समृद्धी महामार्गावरच्या हर्सुल सावंगी इंटरचेंजवरती कारचा भीषण अपघात घडला. या अपघातात कारच्या समोरचे 2ही टायर निखळून पडले आणि दूर फेकले गेले. कारच्या पुढच्या भागाचा संपूर्णपणे चुराडा झालाय. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मुंबई नाशिक महामार्गावरती भिवंडीजवळच्या वडपे पोलीस चौकीजवळ LPG गॅस वाहून येणाऱ्या टँकरमधनं लिकेज झालं. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इथली वाहतूक बंद झाली होती. यावेळी तात्काळ घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं. महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विदर्भात पार पडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. नागपूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत निधी वितरण शुभारंभ मेळावा पार पडला. यावेळी लाडकी बहीण योजना ही राखी किंवा भाऊबीजेपुरतीच नाही तर ती अविरतपणे सुरू राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून दिली गेली आहे. बहिणींनो आशीर्वाद द्या, पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी भावनिक साथ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिलांना घातली. गोंदिया येथे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. नागपूरमधल्या बजाजनगर चौकात असलेल्या जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांना राखी बांधण्यासाठी बहिणींनी मोठी गर्दी केलेली. प्रफुल्ल पटेल, अदिती तटकरे आणि धर्मराव बाबात्राम यावेळी उपस्थित होते. सरकारनं केवळ 5 वर्षांसाठी नसतात तर त्यांनी धोरणात्मक कार्यक्रम राबवायचे असतात.
बारामतीत इतका विकास केला म्हणता मग मतं का मिळाली नाहीत असा खोचक सवाल विचारलाय खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना। बहिणींनो, हा भाऊ तुमच्या सोबत आहे। कितीही मोठा वकील येऊ द्या आणि विरोधक कितीही प्रयत्न करू द्या, मात्र ही योजना, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, बंद होऊ देणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महिलांना आश्वस्त केलं। तानाजी सावंत यांच्या पुतण्यानं शरद पवारांची भेट घेतली। यावरून राजकारणात चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीकास्त्र डागलं। मुख्यमंत्र्यांसोबत काम करत असताना पुतण्याचा वापर करून पक्षाला अल्टिमेटम देणं आणि पक्षावरती आपला मालकी हक्क आहे असं दाखवणं सावंतांनी बंद करावं या शब्दात काळजे यांनी तानाजी सावंतांना टोला लगावला। आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार आहे, त्यामुळे जागा वाटपाबाबत कुणीही आपली भूमिका स्पष्ट करून तेढ निर्माण करू नये असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी केलं। तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे, त्यामुळे अजित पवार जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल असंही परांजपे म्हणाले। अजित पवार जनसन्मान यात्रेनिमित्त नागपूरमध्ये आहेत, त्यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमस्थळी जात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांसोबत प्रवास केला। पक्षाच्या बैठकीसाठी येणाऱ्या महिलांची ट्रेन चुकलेली आणि त्यावेळेला हा योगायोग घडला। आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वादावरती अंबादास दानवेंनी टिप्पणी केली आहे। मंत्रिमंडळात सोबत बसताना तुम्हाला मळमळ होते, मग सोबत बसताच कशाला असा सवाल दानवेंनी विचारला। यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। गणेश हाके आजवर उपेक्षित आहेत। विधानसभेचं तिकीट मिळावं म्हणून युतीबाबत वक्तव्य केल्याचं म्हणत अमोल मिटकरींनी हाकेंना प्रत्युत्तर दिलंय। तसंच गणेश चतुर्थीच्या आधीच हाकेंचं विसर्जन होणार नाही याची काळजी घ्यावी असा खोचक सल्लाही मिटकरी देतात। खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला। तुम्ही सारखं काय सांगता की आपण लवकर उठता मग जनतेवर उपकार करता का असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। अकोल्यातल्या माधवनगर भागात राहणाऱ्या भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य रामप्रकाश मिश्रा यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। हल्लेखोर मिश्रा यांच्या घराची काही दिवसांपासून रेकी करत होते। या हल्ल्यात रामप्रकाश मिश्रा जखमी झालेले असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। भाजपच्या दौंडमधील जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलांनी दांडी मारली। जिल्ह्यातील भाजपचे नेते आमदार राम शिंदे, राहुल कुल आणि योगेश टिळेकर यांची याला उपस्थिती होती, मात्र हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण असून सुद्धा त्यांनी दांडी मारल्यामुळे चर्चा रंगली आहे। मनोज जरांगे पाटील आज सोलापूरवरनं चिकोडी मार्गे मालवणकडे रवाना झालेत। यावेळी जरांगेंनी शिरोळमध्ये राजू शेट्टींच्या घरी जात त्यांची भेट घेतली। राजू शेट्टी दौऱ्याच्या निमित्तानं घरी नव्हते, मात्र जरांगेंनी राजू शेट्टी यांच्या आईसह कुटुंबियांची आपुलकीनं विचारपूस केली। बुलढाण्यामधल्या अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारलाय। पगारवाढ आणि वेतनासोबतच ग्रॅच्युइटी आणि पेन्शन यासारख्या इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे। पंढरपूरच्या अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये शनिवारच्या दप्तर विना शाळा या उपक्रमामध्ये निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते याचं विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दिलं गेलं। प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली आणि या उपक्रमात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। गोंदियामधल्या सडक अर्जुनी तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळेला 2007 मध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाला, मात्र आज शिक्षकांअभावीच या शाळेला चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे। शिक्षकांची बदली आणि सेवानिवृत्तीमुळे शाळेला टाळं ठोकलं गेलं। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जत तालुक्यात एक गाव एक गणपती साजरा करावा असं आवाहन भुयारी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराजांनी केलंय। असा उपक्रम राबवणाऱ्या गावाला गणेश मूर्ती बरोबरच रोख 11,000 रुपये मिळणार असून जाहीर सत्कार सुद्धा केला जाईल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा कारागृहातील बंदिवानांनी आकर्षक आणि पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारल्यात। बंदिवानांनी 500 मूर्ती साकारलेल्या असून जिल्हा कारागृहाबाहेरच त्यांचं प्रदर्शन आणि विक्री केंद्र सुरू करण्यात आलंय। 2 सप्टेंबरला बैलपोळ्याचा सण आहे। बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो। दरम्यान तान्हा पोळा साजरा करण्यासाठी लाकडी नंदीबैल लागतात आणि हेच नंदीबैल खरेदी करण्यासाठी गोंदियामध्ये बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होतो। बैलाच्या सजावटीचं साहित्य बाजारात दाखल झालंय।
मात्र बदलत्या परिस्थितीचा बैलांच्या सजावटीच्या साहित्याला महागाईचा फटकाही बसलाय। अवघ्या 2 दिवसांवरती आलेल्या बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर सर्जा राजाचा साज घेण्यासाठी बाजारपेठा सजल्यात। रंगीबेरंगी सजावटीचं साहित्य घेण्याची शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते। बैलपोळ्याच्या निमित्तानं बीडच्या धारूर येथील बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। बैलपोळ्याच्या दिवशी सर्जा राजाला सजवण्यासाठी लागणारं साहित्य घेण्याची लगबग पाहायला मिळते। गोंदिया जिल्ह्यातल्या आदिवासी विकास महामंडळातील हजारो क्विंटल धान खराब झालंय। आदिवासी धान खरेदी केंद्रावरती गोडाऊन नसल्यानं त्याचा धान खरेदीवरती परिणाम होतोय। त्यामुळे प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होती। हिंगोली जिल्ह्यामधल्या सोयाबीन पिकावरती शेंगा आल्यानंतर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलाय। सोयाबीनच्या झाडाच्या पानांवरती शेंगांवरती उंटअळी आणि इतर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय। औषध फवारणी करून सुद्धा म्हणावा तसा फरक पडत नसल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपया भरून पीक विमा काढण्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका अव्वल ठरलाय। यंदा 98,100 शेतकऱ्यांनी विमा काढून पिकांना संरक्षित केलाय। बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा धरण प्रकल्प 100% क्षमतेने भरलाय। तर जिल्ह्यातील 143 मध्यम आणि लघु प्रकल्पांपैकी 36 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। त्यामुळे आता बीड शहराचा पाणी प्रश्न मिटलेला आहे। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लहान मोठी सर्व धरणं आणि बंधारे काठोकाठ भरले असल्यामुळे दोनही जिल्ह्यातनं जायकवाडी प्रकल्पात रोज पाण्याची आवक होते। त्यामुळे जायकवाडी प्रकल्प आज 81% पर्यंत भरलाय आणि वर्षभरासाठी सिंचन उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। मुसळधार पावसामुळे लोअर वर्धा धरणाचे 25 दरवाजे खुले करण्यात आलेत। यावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसतात। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। तर पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय। चंद्रपूरमध्ये 3 दिवसांनी पावसाचं पुनरागमन झालंय। यामुळे उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। दरम्यान चंद्रपूरमध्ये उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय। भुसावळमध्ये 6 दिवसांनी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसल्यामुळे पिकांनाही जीवदान मिळालंय। सांगली शहरातल्या सावंत प्लॉट परिसरात राहत असलेल्या एका 6 वर्षीय मुलीचा खेळता खेळता कापडी बेल्टनं गळफास बसून मृत्यू झाला। अंजली खांडेकर असे या चिमुरडीचं नाव आहे। वैद्यकीय तपासणीतही मुलीचा गळफास बसून मृत्यू झाल्याचं समोर आलंय। आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या डोक्यातील जखमांमध्ये चक्क जंत आणि अळ्या आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। नांदेड जिल्ह्यामधल्या हदगाव तालुक्यातील वारकवाडीच्या आश्रमशाळेतली घटना आहे। गडचिरोलीच्या करपनखुंडी गावातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 अटक केली आहे। संपत्तीच्या वादातनं ही हत्या झालेली असून संबंधित आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। अलिबागमधील एका पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 7 वर्षात लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप योगेश पाटील या अधिकाऱ्यावरती आहे। कल्याणमधील वयोवृद्ध हाजी मुनियार हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी मालेगावला जात होते। मात्र प्रवासाच्या वेळी कल्याण आणि इगतपुरी स्टेशन दरम्यान त्यांच्याकडे गोमांस असल्याच्या संशयावरनं काही तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील फुलसूर येथील जलराम मंदिराजवळ ठेवलेलं लोखंडी स्टेरिंगच्या प्लेट चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी आता अटक केली आहे। या चौघांकडनं 1,09,000चा मुद्देमालही हस्तगत झालाय। बुलढाण्याच्या मलकापूर इथे आदिवासींचं उपोषण सुरू आहे। आमदार चैनसुख संचेती यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि तातडीनं अधिकाऱ्यांना भेटून आदिवासींचे प्रश्नही त्यांनी मांडले। सरसकट कर्जमाफी, पीक विमा आणि शेतीमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी बीडच्या माली पारगाव इथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले। सोलापूरमध्ये भटके विमुक्त आदिवासी बांधवांनी राज्यव्यापी संवाद यात्रा काढली। भटक्या विमुक्तांची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी या नागरिकांची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील नागमाथा इथे स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। रस्त्याच्या मधोमध चिता रचून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं।
जळगावच्या चाळीसगावमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडनं तहसील कार्यालयावरती मोर्चा निघाला। आदिवासी समाजाला गावठाणमधील जमिनीचे उतारे मिळावे, योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी आंदोलन केलं गेलं। अकोल्यामधल्या घुसरवाडीमध्ये गेल्या 17 दिवसांपासून नागरिक उपोषण करतात। महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोणत्याही प्रकारच्या जाचकटी न ठेवता सरसकट अहमदनगर जिल्ह्याच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं जावं अशी मागणी या नागरिकांची आहे। खराब रस्त्यामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर तिसरा अपघात घडला आणि एकाचा जीव गेला, त्यामुळे नागरिक संतप्त झाले। या नागरिकांनी महामार्गावरतीच रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। यावलच्या तहसील कार्यालयात शिधापत्रिका आणि अनेक दाखल्यांसाठी महिलांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। या प्रकरणी शिवसेनेच्या वतीनं संताप व्यक्त करण्यात आला। जिल्हा उपसंघटक नितीन सोनाय यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडलं गेलं। बीडमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघाला। यावेळी महिलांवरील अत्याचार, हिंदू साधू संतांवरचे हल्ले तसंच बांगलादेशमधील हिंदू समाजावरती होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी करण्यात आली। पुढची बातमी जालन्यात नाही। जालन्यामध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता आणि या कार्यक्रमात तरुणांनी तुफान गर्दी केली। दहीहंडी निमित्त जालन्यात गौतमीच्या डान्स परफॉर्मन्सचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी मैदानावरती जागा नसल्यानं काही तरुणांनी मैदानापासून जवळच असलेल्या शेडवरती चढून गाण्यावर ठेका धरला आणि गौतमीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला। नेहमीप्रमाणे काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्यामुळे पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी आक्रमक भूमिकाही घेतली। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आपला महाराष्ट्र या विशेष बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।